डेली अपडेटसाठी लोकमतवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीवर ज्या बैठकीच्या फेऱ्या झाल्या त्या संदर्भातला आढावा माहिती दिली गेली आणि जो स्वाभिमानीनं प्रस्ताव दिलेला आहे की किमान हातकणंगले व्यतिरिक्त 2 जागा तरी काँग्रेस राष्ट्रवादीनं सोडावेत। हातकणंगले सोडण्याबद्दल दोन्ही पक्षामध्ये दुमत नाही आहे, परंतु गेल्या 10 वर्षापासून हातकणंगले ही स्वाभिमानीकडेच असल्यामुळे ती जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही। उर्वरित 2 ज्या जागा आहेत, एक राष्ट्रवादीनं बुलढाणा सोडावी आणि काँग्रेसनं वर्धा सोडावा असा आमचा प्रस्ताव आहे। या प्रस्तावावर जो निर्णय घ्यायचा आहे तो 1-2 दिवसात घ्यावा असा अल्टिमेटम काल आम्ही दिलेला होता। ती माहिती प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली आणि जर त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद नाही आला तर ज्या पद्धतीनं राज्य कार्यकारिणीमध्ये निर्णय झालाय त्यानुसार आपण स्वतंत्र उमेदवार उभा जे करायचे आहेत त्याचा आढावा घेण्यात आला, उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आणि जर त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही तर कोणत्याही क्षणी आम्ही ते उमेदवार घोषित करू। किती जागा लढवणार? आमच्याकडे 14-15 जागेवरचे उमेदवार तयार आहेत। कुठल्या जागा त्या पूर्वी आम्ही जाहीर केलेल्या आहेत, आताही सांगतो की त्यात कोल्हापूर आहे, हातकणंगले आहे, सांगली आहे, माढा आहे, बुलढाणा आहे, वर्धा आहे, नंदुरबार आहे, शिर्डी आहे, औरंगाबाद, नाशिक, नाशिक आहे, परभणी आहे। आज सुजय विखे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, तर आघाडीच्या दृष्टीने कसं बघताय प्रवेशाकडे? काय फारसा फरक पडेल असं मला काही वाटत नाही, कारण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना आणि बाळासाहेब विखे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग नगरमध्ये आहे आणि ते दोघेही काँग्रेसशी एकनिष्ठ होते आणि त्यामुळं काँग्रेस सोडून कुणी सुजय विखेंच्या बरोबर जातील असं वाटत नाही आणि त्यामुळे फार फरक पडेल असं वाटत नाही। जे काही मताची उभारणी होईल त्यांच्या कुटुंबातच होईल। माढ्याची जागा आपण गेल्या वर्षी मागच्या यावेळेस नेमकं काय? माढ्यामध्ये स्वतः पवार साहेबांनी इच्छा व्यक्त केली निवडणूक लढवायची म्हणून आम्ही आग्रह सोडून दिलेला होता, म्हणून आम्ही बुलढाणा, वर्धा या बाकीच्या जागांची मागणी केलेली होती। नाहीतरी माढ्यामध्ये स्वाभिमानीची ताकद आहे आणि मागच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत झालेली होती आणि तिथं आमचा 25,000 मतांनी निसटता पराभव झाला। यावेळी भारतीय जनता पक्षाकडूनही ती जागा लढवण्यास मी फारसं इच्छुक नाही। अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला मिळाली तर आम्ही घ्यायला तयार आहोत। सकाळी दुग्ध विकास मंत्री राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष महादेव जानकर यांची आपली बैठक आहे, त्यामध्ये काय खलबतं झाली? खलबतं करण्यासाठी ती काय बैठक झाली नाही। योगायोगानं त्यांच्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आज पुण्यात बैठक आहे आणि आम्ही सगळे पुण्यात होतो आणि ते कळाल्यानंतर दोघं आम्ही एकमेकाला मैत्री खातर भेटतो। आमची दोघांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची आहे, त्याच्यापेक्षा काही वेगळा अर्थ काढायचं कारण मी स्वतः ते ज्या आघाडीत आहेत त्या आघाडीला पराभूत करण्याचा विडा उचललेला आहे आणि ते त्यांनी काय अजून महाआघाडी काही युती शोधलेली नाही। पवार साहेबांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? त्यामागचं कारण नेमकं काय असू शकतं? किंवा नाही, त्या संदर्भात पवार साहेबच जास्त स्पष्टपणाने बोलू शकतील, परंतु जे बोललं जातं की त्यांना तो मतदारसंघ कठीण होता म्हणून ते चुकीचं आहे। कारण तसं असतं तर मग भारतीय जनता पक्षामध्ये माढ्याची जागा उमेदवार मिळण्यासाठी रसिके झाली असती, तसंही चित्र त्या ठिकाणी नाही आहे। सर, असं बोललं जातं की नादेड जानकर हे नाराज आहेत, त्यामुळे ते तुम्हाला भेटले आणि तुम्ही आणि महादेव जानकर
सोबत पुढे निवडणुका लढवू शकतो? मी पुन्हा स्पष्ट सांगतो की आमची मैत्री तर अबाधित आहे आणि कुठेही आणि मग लहान पक्षांना त्रास देणं हा सगळ्याच प्रमुख पक्षाचा कार्यक्रम, मोठ्या पक्षाचा प्रमुख कार्यक्रम असतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सुखदुःखाच्या गोष्टी होणारच, काय होतच असतात त्या, परंतु त्याच्या पलीकडे काही त्यात फारसा अर्थ करण्यात आला. पण मला असं वाटतं की महादेव जानकरांनी आता त्या युतीतून बाहेर पडावं आणि ते आले तर आम्ही त्यांचं निश्चितच स्वागत करू. आघाडीकडनं अजून काही प्रतिसाद मिळाला नाही उद्या किंवा परवा तुम्हाला, तर तुम्ही यादी कधी जाहीर करणार? तुमची एका 15-16 जणांची यादी आहे त्या. काल आम्ही त्यांना सांगितलं की 2 दिवस आम्ही वाट बघू, म्हणजेच उद्यापर्यंत वाट बघायची तयारी आमची आहे.